आणि यानंतर एक मोठी बातमी अशी की ईडीने गौरव मेहताच्या घरावर छापा टाकलाय। गौरव मेहता हा बिटकॉइन प्रकरणात आरोपी आहे आणि आता त्याच्या घरावरती छापा टाकण्यात आल्याचं कळतंय। ईडीच्या वतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। गौरव मेहताच्या घरावरती छापा टाकण्यात आलेला आहे। या संदर्भातले अधिक तपशील आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ, पण आता एक क्षणाला प्रथमदर्शनी आपल्याला जी माहिती मिळते, जी बातमी आपल्या हाती येते ती अशी आहे की बिटकॉइन प्रकरणामध्ये आता गौरव मेहताच्या घरावरती ईडीच्या पथकाने छापा टाकलेला आहे। बिटकॉइन ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मेहतावर ही धाड टाकण्यात आली। त्यामुळे आता यानंतर पुढे काय होतंय, कशा पद्धतीने चौकशी केली जाते हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल। पण ईडीने गौरव मेहताच्या घरावरती बिटकॉइनच्या प्रकरणाला घेऊन आता छापा टाकलेला आहे। गौरव मेहता बिटकॉइन प्रकरणात आरोपी आहे आणि ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मेहतावर ही धाड टाकण्यात आली आहे। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, जी प्राथमिक माहिती आपल्या हाती येते ती अशी आहे की गौरव मेहता जो बिटकॉइन प्रकरणामध्ये आरोपी आहे आणि त्याच प्रकरणाला घेऊन आता गौरव मेहताच्या घरावरती ईडीच्या पथकाने छापा टाकला। त्यामुळे गौरव मेहताची कशा पद्धतीने चौकशी केली जाते, बिटकॉइन प्रकरणामध्ये तिचं नाव पुढे आल्यानंतर आता काय नेमकं पुढे घडतंय, ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर गौरव मेहताच्या घरावरती ही धाड टाकण्यात आल्याचं आपण बघतोय। ईडीची ही कारवाई आणि या कारवाईनंतर आता या चौकशीत नेमके कोणते मुद्दे, कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारून माहिती पुढे आणली जाते हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। पण ईडीच्या पथकाने गौरव मेहताच्या घरावरती हा छापा टाकलेला आहे। बिटकॉइन प्रकरणात गौरव मेहताचं नाव जे ते पुढे आलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं आपण पाहतोय। जे ऑडिओ क्लिप समोर आली होती आणि त्यातलं संभाषण जे पुढे आलेलं होतं, याबद्दल आता खुद्द राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी सुद्धा चौकशीची मागणी केलेली आहे। नाना पटोले, सुप्रिया सुळे यांचा आवाज असल्याचं म्हटलं जाते। जी ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्याची पुष्टी खरं तर न्यूज 18 लोकमत करत नाही। पुढे पाहूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळांना रोखण्यात आलेलं आहे। मतदान केंद्रात जाण्यापासून भुजबळांना रोखण्यात आलं। मंत्री छगन भुजबळांना मतदान केंद्रात जाण्यास स्थानिक विरोधकांनी विरोध केलेला आहे, विरोध दर्शवला। येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरती ही घटना घडलेली आहे। मी उमेदवार असल्याने मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार असल्याचं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलंय। स्थानिक आणि छगन भुजबळांमध्ये हा सगळा वाद झालेला आहे, बाचाबाची झालेली आहे। मग मी त्यांना तेच सांगतो की लवकर या। किती टाइम राहतो? अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। बब्बू, छगन भुजबळांना या मतदान केंद्रावरती का अडवण्यात आलं, नेमका काय रोष होता? विशाल, हा खरवंडी गाव आहे येवला तालुक्यातला आणि इथे मराठा समाजाचं जास्त मतदान आहे। आणि जेव्हा मंत्री छगन भुजबळ या मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले होते तर भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे असा आरोप करत या नागरिकांनी त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यास मज्जाव केला। मात्र भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिले का मी उमेदवार आहे आणि मला मतदान केंद्रामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्याच्यामुळे आणखी नागरिकांची संतापात भर पडली। भुजबळ आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली, शाब्दिक चकमक झाली। मात्र वेळीच इतर नागरिकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटवण्यात आलेला आहे। विशाल, हा मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केलेल्या वक्तव्यानंतरचा हा सगळा रोष आपण बघतोय। बब्बू, अशा प्रकारची घटना घडणं असं म्हणू नये, पण हे घडणारच होतं असं आपण म्हणूयात का?
खरं तर मतदानाच्या 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांचा येवल्यात दौरा झालेला होता. त्यांनी भेट दिलेली होती नागरिकांशी, त्यांनी मराठा बांधवांशी चर्चा केलेली होती. याबद्दलचे अपडेट आपण घेत राहू, पण यानंतर एक मोठी बातमी येते की